हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, मी जे व्हिडिओमध्ये आता तुमच्याशी शेअर करणार आहे ना वर्कआउट, ते वर्कआउट मी साईड फॅटसाठी आणि ब्रिस्टसाठी करत आहे. जर कोणी इच्छुक असेल तर नक्की करा. म्हटलं एका दुसऱ्याला जरी फायदा झाला तरी खूप आहे व्हिडिओ बघत बघत. तर व्हिडिओ ऐकत ऐकत आणि बघत बघत सुद्धा. तर मी साईड फॅटसाठी करते सध्या वर्कआउट, जो भिंतीला वगैरे उभं राहून. तर तुम्ही नक्की ट्राय करा जर कोणाची साईड फॅट वगैरे असेल एक्स्ट्रा तर कमी करण्यासाठी. कारण भरपूर जणांना उड्या वगैरे मारून वर्कआउट होत नाही. असं नाही का दम लागतो किंवा भरपूर काही कारण असेल, प्रेग्नेन्सी असेल काय असेल, तर तुम्ही स्थिर राहून सुद्धा फक्त वर्कआउट थोडंसं शरीराची हालचाल करून फॅट कमी करू शकता. त्यासाठीच मी हे वर्कआउट दाखवते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज सकाळी उठायला 7 वाजले. थंडी भरपूर वाढली त्यामुळे उठूच वाटत नाही लवकर, पण उठावं तर लागतंयच, नो ऑप्शन. आणि इकडं खडकवासला धरणं शेजारी असल्यामुळं जास्त थंडी वाजते बरं का, धरणं शेजारीच असल्यामुळं. पण उठण्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्या महिलांना तर नाहीच नाही, करावं तर लागणारच आहे, नो ऑप्शन. तर इकडं जे मी वर्कआउट करते ते साईड फॅटसाठी करते, मग अशी तुम्हाला सांगितलंच. तर खरंच डेली जर तुम्ही केलं ना महिनाभर तर रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल. असं नाही 2 दिवस केलं की बास, डेली वर्कआउट करावंच लागतं, त्याशिवाय रिझल्ट आपल्याला भेटत नाही. आणि माझंसुद्धा 3-3.5 किलो वजन एक्स्ट्रा वाढले बरं का, जे की मला परत मायनस करायचं आहे. त्यासाठी मी आता वर्कआउट माझं हळूहळू वाढवते. आणि साईड फॅट जास्त वाढले माझी, त्यासाठी मी साईड फॅटचं जास्त वर्कआउट करते सध्या तरी. आणि माझं कधीही वेट वाढलं ना तर थाईजमध्ये आणि साईड फॅटमध्ये जास्त गेन होतं वर्कआउट. म्हणजेच कमरेच्या खालच्या भागात खूप जास्त फॅट माझी गेन होते तिथंच. त्यामुळे मला थाईजमध्ये तर भरपूर माझं वेट जमा होतं. त्यामुळे मी आता सध्या तरी थाईजचा आणि साईड फॅटचंच वर्कआउट जास्त करते. काय बोलते मी आडव्या हाडाचे, त्यामुळे पटकन माझं वेट गेन होतं आणि पटकन कमी पण होतं. असं नाही की माझं वेट गेन झालं की मी कमी करत नाही. असं माझ्या लाईफमध्ये खूपदा झालं. मी आहे ना 4-4, 5-5 किलो वजन वाढतं, मी परत कमी करते, वाढतं कमी करते, असं झालं आहे माझं, भरपूर वेळा झालं. त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही वजन कमी करायला. पण माझं आडवं हाड असल्यामुळे एवढं वजन माझं पटकन वाढतं. तर चला आता मेन मुद्द्याला हात घालते की आम्ही खरंच आई बाबा होणार आहे का. मी पाठीमागेच हा व्लॉग अपलोड करणार होते की 1-2 दिवसातच, की टेस्ट पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह. पण काय झालं, मागच्या 15 दिवसात भरपूर पाहुणे येऊन गेले आमच्या घरी, त्यामुळं व्लॉग ही झाला ढकलत पुढं गेला की नंतर करूया म्हणून. मग आज बघा एकदाचा दिवस उगवलाय. तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स आले मला आपुलकीने की बाबा वर्कआउट करू नकोस, पाणी भरू नकोस, किंवा हे खाऊ नको ते खाऊ नको, जे करशील ते डॉक्टरांना विचारून कर, काळजी घे तुझी. भरपूर साऱ्या कमेंट्स. सो त्यासाठी तर पहिल्यांदा थँक्यू. तर झालं काय, मला 1-1.5 आठवडा झालं पिरियड आली नव्हती, माझी पिरियड मिस झालेली होती. त्यामुळं मग म्हटलं टेस्ट करावी. कारण मला असं कधीच झालं नाही की पिरियड एवढा लेट आले म्हणून. 15 दिवस झालं लेट झालेली पिरियड. त्यामुळं मला तरी असंच वाटत होतं की टेस्ट करावी म्हणून. एक काळ असा होता की मला पिरियड कधीच टायमिंगवर आली नाही. मला 3-3 महिने पिरियड यायची नाही, 2.5-3 महिने मला पिरियड यायचीच नाही. पण एवढ्या 2-3 वर्षात माझे पिरियड रेग्युलर झाले आहे. त्या दिवशी किंवा 1-2 दिवस पुढं किंवा 1-2 दिवस अगोदर अशीच पिरियड येते. त्यामुळे मला जरा डाऊट आलेला की बाबा टेस्ट प्रेग्नेंट वगैरे राहिली का म्हणून म्हटलं टेस्ट करून पाहावी. पण ज्यावेळी मी टेस्ट करून पाहिली त्यावेळेस टेस्ट निगेटिव्ह आली बरं का. कारण मग 1-1.5 आठवडा झालेला होता, त्यामुळं मला तरी असं डाऊट होता की बाबा प्रेग्नेंट आहे की काय. पण तसं काही नव्हतं, खाण्यात बदल वगैरे आले त्यामुळं मग माझी पिरियड लेट झालेली होती. तर ज्यांनी शेवटपर्यंत व्लॉग बघितला त्यांना समजलं की बाबा हिने सस्पेन्स ठेवला आहे, प्रेग्नेंट आहे की नाही हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तर काही जणांचं कसं होतं, व्लॉग आपण स्किप करत बघतो त्यामुळे समजत नाही. तर मी सस्पेन्स ठेवलेला होता की नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तर अशी होती बघा स्टोरी माझी की मी प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. सो खरंच पण तुम्ही सर्वांनी आपुलकीने माझी चौकशी केली त्यासाठी मनापासून धन्यवाद, थँक्यू म्हणू शकते मी.
पण टेस्ट करताना मला खूप धडधड असं वाटत होतं, धक धक धक. कारण मला असं वाटत होतं की बाबा मी प्रेग्नेंटच आहे. पण ज्यावेळेस टेस्ट केली त्यावेळेस निगेटिव्ह आली आणि नंतर मला 2-3 दिवसात पिरियड आली. मी रोहितला बोलत होते आपण थोडासा वेट करूया, कारण मला होतं तसं म्हणजे आत्ता तर एवढ्या 2-3 वर्षात मला पिरियड रेग्युलरच झाले, पण पाठीमागचा मला अनुभव होता त्यामुळे मी तरी वेट करू म्हणत होते. पण तो बोलला करूया चेक, त्यामुळं मग मी चेक केलं होतं. तर टेस्ट निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्याने माझा फुल मूड ऑफ झालेला होता. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरलेली असती, त्यामुळे मी तर लोड नाही घेते. पण मी खुश होती खूप की बाबा असल म्हणून. पण तसं काही नाही झालं. पण मला असं वाईट पण नाही वाटलं, कारण आम्ही तरी काही असं ठरवलं नाही आहे आत्ताच प्लॅनिंग करायचं. त्यामुळे ठीक आहे, राहिलं तर राहिलं, नाही तर नाही असं होतं आमचं. त्यामुळे लोड नाही घेते मी, कारण ज्या वेळेस व्हायचं आहे त्यावेळेस ते होणारच आहे. आणि आमची फायनान्शियली कंडिशन पण नाही आहे तेवढी की आम्ही बाळाला आत्ता सांभाळू. सो अजून 2-3 वर्ष जरी नाही झालं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तोपर्यंत फायनान्शियली कंडिशन पण आमची जरा चांगली होईल, स्ट्रॉंग होईल. कमीत कमी बाबा त्या बाळाला सर्व गोष्ट आम्ही पुरवू शकतो एवढं तरी आम्ही कमवायला लागू, किंवा थोडंफार सेविंग असावं आमच्याकडं, एवढ्या आमच्या अपेक्षा आहे. त्यानंतर बाबा बघता येईल बाळाचं, कारण आजकाल किती अवघड झाले, खर्च काही थोडे आहेत का. पण बाळ नको आहे असं नाही आहे, बाळ हवं आहे मला. तर खूप लहान मुलं आवडतात, भयंकर लहान मुलं आवडतात. कारण लहानपणापासून मी ज्या वातावरणात वाढले, माझी फॅमिली मोठी फॅमिली आहे, त्यामुळे भरपूर लहान मुलं आहेत. म्हणजे भावांची लग्न वगैरे झालेली होती, त्यांची लहान मुलं मीच सांभाळलेले आहेत. त्यामुळे मला लहान मुलं खूप जास्त आवडतात. पण सध्या तर अजून 1-2 वर्ष जरी नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. पण 1-2 वर्षानंतर नक्कीच पाहिजेच, त्यात नो डाऊट. जे माझे डेली व्लॉग बघतात त्यांना तर माहीतच आहे माझी फायनान्शियली कंडिशन कशी आहे ती. त्यामुळे 1-2 वर्ष आम्हाला जातील स्टेबल होण्यासाठी. स्टेबल म्हणण्यापेक्षा थोडंफार आमच्या जवळ पण काही ना काही असेल. आणि आत्ता तर लग्न 1-1.5 वर्ष झालं फक्त लग्नाला, त्यामुळं अजून तरी आम्ही विचार केला नाही त्या गोष्टीचा. पण भविष्यात नक्कीच करू. तर आता तुमच्या सर्वांचा गैरसमज दूर झाला असेल. आणि मला एका डॉक्टरांनी सजेस्ट पण केलं की बाबा आता तुम्ही बाळ ठेवा, कारण इन फ्युचर खूप सारे कॉम्प्लिकेशन येतात, एज वाढतं, परत भरपूर गोष्टी. डॉक्टर तर बोलले की 21-22 वय मुलीसाठी खूप उत्तम किंवा योग्य वय आहे बाळ ठेवण्यासाठी. त्यावेळी पण मी डॉक्टरांना बोलले की सध्या आमची फायनान्शियली कंडिशन नाही आहे की बाळ आम्ही सांभाळू शकतो. तर डॉक्टर बोलले ठीक आहे, पण जेवढं होईल ते लवकरच, म्हणजे 27-28 पर्यंत तरी झालंच पाहिजे. त्याच्यानंतर खूप कॉम्प्लिकेशन्स येतात, 30 नंतर तर भरपूर. त्यामुळे जे होईल ते 27-28 पर्यंतच. पण असतात भरपूर जणांचे प्रॉब्लेम, काहींचे फायनान्शियली, तर काहींचे एज्युकेशन वगैरे चालू असतं, भरपूर गोष्टी. आणि मी माझ्या पिरियड्सवरती पण एक व्लॉग घेऊन येणार आहे की मी माझी पिरियड कशी रेग्युलर केली. खूप होतं माझ्या पिरियडमध्ये कॉम्प्लिकेशन, मला 3-3 महिने पिरियड येत नव्हती, ती मी रेग्युलर केली त्यावरती. तर आता तुमच्या सर्वांचा गैरसमज दूर झाला असेल. सो आजच्यासाठी एवढंच बरं का.